टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई पुण्यासह राज्यभर पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। काल रात्रीपासून पावसाची रिपरिप मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि आज सकाळपासूनच पाऊस मुसळधार पद्धतीने मुंबईमध्ये कोसळताना पाहायला मिळतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढगाळ वातावरणाची निर्मिती जी आहे ती सुद्धा आज झालेली आहे, त्यामुळे चाकरमान्यांनी याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे। आठवड्याच्या कामाचा आजचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे ही सगळी जर दृश्य पाहिली तर हवामान खात्याकडून गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जे आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे। विदर्भ, मराठवाड्यासह रायगड जिल्ह्यामध्येही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। एकीकडे मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष सुरू असतानाच दुसरीकडे पावसाच्या एंट्रीने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याची चित्र काल सुद्धा पाहायला मिळाली आणि आज देखील चित्र तसंच काहीसं दिसतंय। आजही अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा जो इशारा आहे तो सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। त्यासोबतच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यालाही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबई शहर तसेच उपनगरात शुक्रवारपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसाचा जोर आजही कायम असल्याचं स्पष्टपणे आपल्याला चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा आता हवामान खात्याकडून करण्यात येत आहे। मुंबईची जी सर्व प्रमुख धरणं आहेत ती सुद्धा या पावसामुळे भरल्याचं बोललं जातं, त्यामुळे मुंबईकरांची एकीकडे पाण्याची जी चिंता आहे ती मिटल्याचं बोललं जातं, तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळते। मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।